रात्रीचे 2 वाजलेत. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापाने लाल झालेत. त्यांच्या समोरचा लाल रंगाचा हॉटलाईन फोन वाजतो. ते फोन उचलतात आणि थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावतात. ट्रम्प अत्यंत रागाने म्हणतात, नरेंद्र, इराणला सांग होर्मुझची सामुद्रधनी उघड, नाहीतर जगात तेलाचा भडका उडेल. आणि हो, तुमच्या कोची बंदरात जे इराणचे जहाज लपले ते ताबडतोब आमच्या स्वाधीन करा. मित्रांनो, यावर भारताने जे उत्तर दिलं त्याने फक्त अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाला घाम फोडलं. अमेरिकेसारख्या महासत्तेला भारताने थेट डोळ्यात डोळे घालून कसं उत्तर दिलं? इराणच्या त्या जहाजात असं काय होतं की अमेरिका त्याच्या मागे हात धुवून लागली होती? आणि या युद्धात सगळ्या तुमचा आणि माझा कसा रिकामा होणार आहे किस्सा ते पाहू. नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीच्या या सर्वात स्फोटक एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा असा थरार जो एखाद्या हॉलिवूडच्या सस्पेन्स थ्रिलर पेक्षा कमी नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की या युद्धामुळे शेअर बाजारात तुमचे पैसे कसे वाचू शकतात. चला तर मग सुरू करूया. हा सगळा ड्रामा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावे लागेल. 13 जून 2025 इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लाईन सुरू केली आणि इराणच्या न्यूक्लिअर साईटवर बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर 21 जूनला ट्रम्प यांनी स्वतःचे B-2 बॉम्बर्स पाठवून इराणला मोठा झटका दिला. आता तुम्हाला वाटेल, इस्रायल, अमेरिका आणि इराण भांडतायत, यात भारताचा काय संबंध? मित्रांनो, आणि तो खूप संबंध आहे आणि तो खूप खोल आहे. इराणने या हल्ल्याला उत्तर म्हणून होर्मुझची समुद्रधनी बंद करण्याची धमकी दिली. हा तो चिंचोळा समुद्र रस्ता जिथून जगातील 20% आणि भारताचे तब्बल 40% कच्चे तेल येते. जर इराणने हा रस्ता अडवला तर जगात तेलाची किंमत $200 प्रति बॅरलच्या पार जाईल. भारतात पेट्रोल 200 ते 250 रुपये लिटर होईल. आपली संपूर्ण अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. तेल थांबले असते तर तो भाग वेगळा, पण खरा थरार तर समुद्रात घडत होता. इराणचे 1 मिलीमीटर आणि कार्गो जहाज IRS लामन अरबी समुद्रात अडकले होते. या जहाजावर 183 इराणी नौसैनिक होते. त्यांच्या मागे अमेरिकेची सर्वात खतरनाक युद्धनौका US आयझनवर हात धुवून लागली होती. अमेरिकेचे टार्गेट फिक्स होते, इराणी जहाजाला जलसमाधी देणे. पण इराणी कॅप्टनने आपला मोर्चा भारताकडे वळवला. त्याने भारताकडे मदतीची याचना केली, आम्हाला वाचवा, नाहीतर अमेरिका आम्हाला समुद्रात बुडवेल. आता भारतासमोर धर्मसंकट उभे राहिले. इराणला मदत केली तर अमेरिका दुश्मन, आणि मदत नाही केली तर वर्षानुवर्षांचा इराण मित्र नाराज होतो. शिवाय पेट्रोलचा प्रश्न होताच. मग भारताने काय केलं? भारताने रात्रीत मानवीय कॉरिडॉर उघडला आणि अमेरिकेच्या डोळ्यात देखत त्या इराण जहाजाला थेट कोची बंदरात सुरक्षित आश्रय दिला. 183 इराणी सैनिकांचे प्राण भारताने वाचवले. जेव्हा ट्रम्प यांना ही बातमी समजली तेव्हा व्हाईट हाऊस मध्ये भूकंप झाला. 2 मार्च 2026 ला तो ऐतिहासिक फोन कॉल. ट्रम्प म्हणाले, नरेंद्र, तू माझा भाऊ आहेस. इराणला सांग होर्मुझ उघड आणि तटस्थतेच्या गप्पा मारू नकोस. तुझ्या कोची बंदरात इराणी जहाज लपले ना? मित्रांनो, आता लक्ष देऊ नये का? भारताच्या पंतप्रधानांचे उत्तर. मोदी अत्यंत शांतपणे म्हणाले, डोनाल्ड, भारत नेहमीच शांततेच्या बाजूने आहे. आम्ही कोणाच्या बाजूने युद्धात नाही राहिला. प्रश्न जहाजाचा तर आम्ही त्यांना केवळ मानवीय आधारावर आश्रय दिला आहे. तुम्हीच सांगा, निशस्त्र नौसैनिकांना आम्ही समुद्रात बुडू द्यावे का? हा भारताचा संस्कार नाही. हे उत्तर ऐकून ट्रम्प निरुत्तर झाले. भारताने ना अमेरिकेला विरोध केला ना इराणची बाजू घेतली. भारताने ढाल बनवली ती माणुसकीची. याला म्हणतात स्मार्ट डिप्लोमसी. तिकडे पंतप्रधान मोदी फ्रंट लाईनवर ट्रम्प यांना सांभाळत होते आणि इकडे बॅकग्राऊंड मध्ये आपले परराष्ट्र मंत्री S जयशंकर चाणक्य नीती खेळत होते. एका बाजूला इस्रायलचा राजदूत भारतावर दबाव टाकत होता की इराणला साथ देऊ नका. दुसऱ्या बाजूला इराण म्हणत होता, भारत भाई, साथ द्या. जयशंकर यांनी दोन्ही देशांना शांत राहायला लावले आणि सगळ्यात मोठा गेम काय केला माहितीये? या गोंधळाचा फायदा घेत भारताने रशियाकडून आणखी स्वस्तात तेल खरेदी करण्याचे मेगा डील फायनल केले. जिथे संपूर्ण जग महागाईच्या खाईत लुटले जात होते, तिथे भारताने आपले पेट्रोलचे साठे सुरक्षित केले. तर मित्रांनो, या पूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? जर भारताने इराणचे जहाज वाचवले नसते तर इराणने रागात तेल पुरवठा थांबवला असता. आपले पेट्रोल महाग झाले असते, महागाई वाढली असती. पण भारताच्या एका स्मार्ट निर्णयामुळे सेन्सेक्स आज स्थिर आहे. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर अशा जागतिक तणावाच्या वेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे नेहमी फायद्याचे ठरते. भारताने आज जगाला दाखवून दिले की आपण कुणाच्या दबावाखाली काम करत नाही आणि जगाची शांतता रक्षक आहोत. तुम्हाला काय वाटतं? भारताने इराणच्या जहाजाला आश्रय देऊन योग्य केलं की अमेरिकेचे ऐकायला हवे होते? तुमचं मत कमेंट्स मध्ये मोदी कूल किंवा ट्रम्प सही असं लिहून नक्की सांगा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप रिसर्च करावा लागला, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि हो, अशा सखोल आणि जबरदस्त जिओ पॉलिटिक्स व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.